नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि लाखोंचं कुलदैवत असलेला दख्खनचा राजा म्हणजे श्री क्षेत्र ज्योतिबा, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील हे प्रसिद्ध असं देवस्थान। ज्योतिबाचा महिमा खूप मोठा आहे। ज्योतिबाला मानणारा भाविक वर्ग सुद्धा मोठा आहे। या ज्योतिबाचा लवाजमा इतका सुंदर असतो की अगदी राजेशाही थाट असतो। पूर्वी ज्या राजेशाहीमध्ये परंपरागत ज्या मिरवणुका निघायच्या किंवा राजाचा लवाजमा ज्या पद्धतीने निघायचा त्या पद्धतीनेच जेव्हा श्री ज्योतिबाची पालखी निघते किंवा चैत्र पौर्णिमेला जी ज्योतिबाची यात्रा असते त्या काळात ज्योतिबाची जी पालखी किंवा मिरवणूक निघते त्यावेळी हा लवाजमा असतो। आणि या लवाजम्यामध्ये परंपरागत असं हत्ती, उंट, घोडे यांचा समावेश राहिलेला आहे। मध्यंतरीच्या काळात ज्योतिबाकडे उंट, घोडा तर नव्हता, पण हत्ती सुद्धा नव्हता। आमदार विनय कोरे यांच्या बाब ही लक्षात आली आणि त्यांनी काही सुविधा तात्काळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार काही भाविकांनी अश्व दिला म्हणजेच घोडा, त्यानंतर काही भाविकांकडून उंट आला आणि आमदार विनय कोरे यांच्या मार्फत किंवा यांच्या प्रयत्नातून ज्योतिबाच्या लवाजम्यामध्ये हत्ती दाखल झाला। त्या हत्तीचं नामकरण करण्यात आलं। हत्तीचं नाव होतं सुंदर। खरोखरच सुंदर, रुबाबदार, डौलदार असा हा हत्ती ज्योतिबाच्या लवाजम्यात जेव्हा सामील झाला त्यावेळी खरोखरच भाविकांना तो एक असा मोठा प्रकर्षानं विजयोत्सव असल्यासारखा जाणवला। आणि ज्योतिबाची जी पालखी निघाली किंवा ज्योतिबाच्या मंदिराच्या आवारातून हत्ती, घोडे, उंट फिरू लागले तेव्हा खरोखरच हा दख्खनचा राजा ज्योतिबा असल्याचा भास भाविकांना होऊ लागला आणि भाविकांची श्रद्धा या तिन्ही प्राण्यांवर बसली। आजही उंट, घोडे आहेत पण हत्ती मात्र नाही, कारण या हत्ती नसण्याची कारणं ही तितकीच वेगळी आहेत आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं। जेव्हा नांदणीच्या जैन मठातील हत्तीन महादेवी उर्फ माधुरीला स्थलांतरित करण्यात आलं, गुजरातला नेण्यात आलं आणि त्यासाठी सुद्धा ज्या लढाई झाल्या, कायदेशीर लढाई झाल्या, इतकंच नव्हे तर भावनिक लढाई झाल्या, उद्रेक झाला, तोच प्रकार सुंदर हत्तीच्या बाबतीत घडला होता। सुंदर हत्ती ज्योतिबावर भाविकांचं आकर्षण ठरला होता। पूर्वीपासून हत्तीची व्यवस्था करण्यासाठी जी जागा होती त्या ठिकाणी हा हत्ती असायचा। भाविक आनंदानं त्याला प्रसाद म्हणून केळी द्यायचे किंवा अन्य चारा द्यायचे, मनोभावे त्याचं दर्शन घ्यायचे। इतकंच नव्हे तर तो हत्ती भाविकांना आशीर्वाद सुद्धा द्यायचा। हा हत्ती भाविकांचं श्रद्धास्थान एवढ्या प्रखरपणे जपत होता किंवा भाविकांची श्रद्धा इतकी प्रचंड त्याच्यावर बसलेली होती की ज्योतिबानंतर अश्व आणि हत्ती याला भाविक अत्यंत श्रद्धापूर्वक नमस्कार करायचे। एकूण हा प्रकार त्यावेळी अर्थातच पेटाला समजला आणि पेटाचं पथक दाखल झालं। पेटाच्या तक्रारीनंतर सुंदर हत्तीबाबत पुन्हा वादविवाद सुरू झाले। खरं तर त्या काळात माध्यमांनी सुद्धा विनय कोरेंना सहकार्य केलं नव्हतं, हे एक शल्य विनय कोरेंचं आहे, कारण माध्यमं सुद्धा त्या काळात पेटाच्या बाजूनच होती। आज नांदणीच्या प्रकारात माध्यमं जेवढी नांदणीकर आणि महादेवी किंवा माधुरी हत्तीनीच्या बाजूने आहेत तेवढा प्रकार त्यावेळी नव्हता। त्यामुळे विनय कोरे, त्यांचे सहकारी आणि भाविक सुद्धा एकाकी पडल्याची स्थिती होती। सुंदरच्या बाबतीत तक्रार झाल्यानंतर त्याला तेथून स्थलांतरित करण्याचं ठरलं। विनय कोरेंसह भाविकांचा स्थलांतराला विरोध होता, कारण सुंदर लहानपणापासूनच ज्योतिबावर रोळलेला होता। ज्योतिबाच्या वातावरणात तो एकनिष्ठपणे आपली दिनचर्या पूर्ण करत होता, त्यामुळं सुंदरला हलवू नये अशी एकूणच जनभावना होती। पण पेटाच्या तक्रारी पुढे सगळेच शांत झाले। अखेर विनय कोरे आणि सहकाऱ्यांनी या बाबतीत न्यायालयात दाद मागितली। उच्च न्यायालय असो, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेल्याचं विनय कोरेच सांगतात। जसं नांदणीच्या हत्तीनीच्या बाबतीत घडलं तोच प्रकार त्यावेळी सुंदरच्या बाबतीत घडला होता। सर्व लढाया हरल्यानंतर विनय कोरेंसह भाविक सुद्धा शांत झाले आणि सुंदरच्या स्थलांतराचा दिवस जवळ आला। ज्यावेळी सुंदरला वन विभागामार्फत कर्नाटकच्या बनेरघट्टा अभयारण्यात नेण्याचा प्रसंग आला त्यावेळी मात्र भाविक आणि एकूणच या परिसरातील जनभावना खूपच आक्रमक झाल्या होत्या। अखेर पोलीस बंदोबस्तात सुंदरला कर्नाटकच्या दिशेनं हलवण्यात आलं। खरं तर तो प्रसंग इतका हृदयद्रावक होता आणि इतका भावनाविवश करणारा होता की प्रत्येक जण हळहळत होता। सुंदर हत्ती ट्रकमध्ये बसायला तयार नव्हता। अंबानींच्या श्रीमंतीनुसार महादेवीला नेण्यासाठी ॲनिमल ॲम्ब्युलन्स आली होती, पण सुंदरच्या नशिबात तेही नव्हतं। सुंदरला त्यावेळी ट्रकमधून नेण्यात आलं, पण ट्रकमध्ये चढण्यास सुंदर तयार नव्हता। अशावेळी सुंदरला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं, गलित गात्र करण्यात आलं आणि मग ट्रकमध्ये चढवून कर्नाटकच्या दिशेनं त्याला नेण्यात आलं। एकूणच हा प्रसंग आजही ज्योतिबावरील रहिवासी असोत, परिसरातील नागरिक असोत यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो
आणि अजून सुद्धा अनेक जण हळहळतात, कारण त्या सुंदरचा शेवट ही अत्यंत वाईट झाला. सुंदरला कर्नाटकला नेल्यानंतर काही दिवसातच त्या अभयारण्यातील एका माहुतावर त्यानं हल्ला केला, त्याचा जीव घेतला. एवढंच नव्हे तर सुंदरची मनस्थिती इतकी बघितलेली होती की त्याला ज्योतिबाचं वातावरण सोडून त्या अभयारण्यातील वातावरण सूट होत नव्हतं, म्हणून तो चलबिचल होत होता, सतत खवळलेल्या स्थितीत असायचा. त्यातूनच त्याच्या हातून काही विपर्यस्त घटना घडायच्या आणि अखेर ज्योतिबावरून नेल्यानंतर 3ऱ्या वर्षात त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. खरंच ही किती वाईट घटना आहे. ज्या ज्योतिबावर तो हसत खेळत राहिला असता, भाविकांना दर्शन देत राहिला असता, त्या सुंदर हत्तीचा शेवट इतक्या वाईट झाला. यावेळी पेटा ही संस्था आली का? पेटाने या घटनेची चौकशी केली का? असे अनेक प्रश्न आज ही ज्योतिबावरील नागरिकांना सतावत आहेत. पेटाने हत्तीबद्दल तक्रार केली, हत्ती स्थलांतरासाठी मागणी केली, पण त्या हत्तीचा जो शेवट झाला त्याचा अभ्यास केला का? त्याचा तपास केला का? या प्रश्नांची उत्तरं अजूनही ज्योतिबावरील रहिवाशांना मिळालेली नाहीत. एवढंच नव्हे तर विनय कोरेंच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मिळालेले नाहीत. प्राणी मित्र संघटना आहेत. या संघटना विदेशातून फंडिंग मिळवण्यासाठी म्हणून खरं तर अशा प्रकारच्या खोट्या केसेस तयार करतात. आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून हे निर्णय होतात आणि अनेक लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या जातात. ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा मी सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता. मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही. पण प्रामुख्यानं आज नांदणीच्या हत्तीच्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी सांगेन की ज्योतिबाचा आमचा हत्ती सुंदर त्याचं नाव होतं आणि तो हत्ती बन्नरघट्टा अभयारण्यामध्ये त्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय झाला आणि लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. पुढच्या इतिहासाची कोण त्या ठिकाणी चर्चा करत नाही. काय घडलं याची माहिती समाजापर्यंत पोहोचत नाही. आणि मला दुर्दैवानं सांगावंसं लागेल की हा हत्ती बन्नरघट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिकदृष्ट्या इतका विचलित होता, तो इकडून जायला तयार नव्हता. त्याला नेताना सुद्धा बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करायसाठी जो माणूस होता तो मारला गेला. पण ही बातमीसुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही. लगेच 3 वर्षांनी त्या बन्नरघट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला. म्हणूनच विनय कोरे आज ही तळमळीनं सांगतायत की महादेवीला तिकडे नेलेलं आहे, पण महादेवीची व्यवस्था होईल का? महादेवी त्या वातावरणात सूट होईल का? जरी तिला राजेशाही थाट तिथं अनुभवायला मिळाला तरी त्या वातावरणात ती जगेल का? ती सुस्थितीत राहील का? तिचं आरोग्य आहे तसं राहील का? जरी तिकडे त्यांच्याकडे डॉक्टरांची टीम असली तरी मानसिकदृष्ट्या जर तिचं खच्चीकरण झालं तर तिला अनेक औषधोपचार करून अनेक इलाज करून सुद्धा तिची आरोग्यविषयक स्थिती बरी राहणार नाही असं काही तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच विनय कोरेंनी सवाल उपस्थित केला आहे की जे सुंदरच्या बाबतीत घडलं ते महादेवीच्या बाबतीत घडू नये. महादेवीबाबत अजूनही विचार व्हावा आणि तिला परत नांदणीला आणावं. याबाबत पेटानंही लक्ष घालावं. याबाबत गुजरातच्या अंबानीच्या अभयारण्याने लक्ष घालावं. अभयारण्यात जरी सुखसुविधा असल्या तरी त्या महादेवीला त्या पचनी पडतीलच असं सांगता येत नाही. त्याच्या मानसिकतेचा अभ्यास महिनाभर करावा. जर ती सूट झाली नाही तर तिला परत नांदणीला पाठवावं असं आवाहन विनय कोरेंनी केलेलं आहे. कारण ते वारंवार सांगतात की याचं कारण म्हणजे सुंदर हत्ती. सुंदर हत्तीचं ते उदाहरण देत आहेत. ज्या श्रद्धास्थानाहून ज्योतिबासारख्या तीर्थक्षेत्रावरून या सुंदरला नेण्यात आलं पण त्याचा शेवट चांगला झाला नाही. म्हणूनच महादेवीची काळजी अभयारण्यानं घ्यावी आणि जर तिची मानसिक स्थिती बिघडली तर तिला तात्काळ परत पाठवावं असंही आवाहन केलं जात आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.